नमस्कार, सिंपल रेसिपी चॅनलमध्ये तुमचं खूप खूप स्वागत आहे। आज आपण नाचणीचे घावणे करणार आहोत। त्यासाठी 1 वाटी नाचणीचं पीठ घेतलेलं आहे। नाचणीची भाकरी करण्यासाठी जे पीठ आपण वापरतो तेच पीठ घेतलेलं आहे। नाचणीचं पीठ किराणा दुकानामध्ये सहज मिळतं। 2 चमचे तांदळाचं पीठ घेतलेलं आहे। तांदळाच्या पिठामुळे घावण्याच्या पिठाला छान बाइंडिंग येतं आणि घावणे छान कुरकुरीत होतात। घावण्यासाठी पीठ भिजवून घेऊया। बाउल घेतला आहे। बाउलमध्ये 1 वाटी नाचणीचं पीठ टाकते, 2 चमचे तांदळाचं पीठ, सर्व मिक्स करून घेऊया। चवीनुसार मीठ टाकूया। याच्यामध्ये 1 वाटी पाणी टाकते, सर्व मिक्स करून घेऊया। याच्यामध्ये अजून अर्धी वाटी पाणी टाकते। पीठ छान मिक्स करून घ्यायचं आहे। पिठामध्ये गुठळ्या ठेवायच्या नाही। पीठ छान मिक्स झालंय। घावण्याचं पीठ पातळ असतं म्हणून आपण याच्यामध्ये अजून अर्धी वाटी पाणी टाकूया। सर्व मिक्स करून घेऊया। हे पीठ आपण 10 मिनिटं साइडला ठेवून देऊया। याच्यावर झाकण ठेवते। आपण 10 मिनिटांनंतर बघूया। 10 मिनिटं झाली आहे। झाकण काढून बघूया। घावण्याचं पीठ थोडं घट्ट वाटतंय। याच्यामध्ये अर्धी वाटी पाणी टाकते। पीठ मिक्स करून घेऊया। आता आपण याचे घावणं करूया। घावण करायला घेऊया। गॅसवर तवा तापत ठेवला आहे। थोडंसं तेल टाकते। तेल सगळीकडे पसरून घेऊया। घावण करताना तवा चांगला तापलेला असला पाहिजे। घावण टाकताना घावण्याचं पीठ हलवून घ्यायचं आहे। गॅस मोठा ठेवायचा म्हणजे घावणाला जाळी छान पडते। कडेकडेने पीठ टाकूया। गॅस मोठा ठेवलेला आहे। याच्यावर 1 मिनिटभर झाकण ठेवूया। 1 मिनिट झालंय। झाकण काढूया। कडेकडेने तेल सोडूया। तवा सर्व बाजूने फिरवून घ्यायचा आहे आणि घावण भाजून घ्यायचं आहे। घावणाच्या कड्या सर्व बाजूने सुटायला लागले। आता हे घावण आपण उलटवून घेऊया। घावण उलटवून घेऊया। घावणाला छान जाळी पडली आहे। दुसऱ्या बाजूने 1 मिनिटभर भाजून घेऊया। दुसऱ्या बाजूने 1 मिनिटभर भाजून घेतले। आता मी हे घावण काढून घेते। हे घावण काढल्यानंतर जाळीवर ठेवायचं आहे। दुसरं घावण करूया। तव्यावर थोडं तेल टाकते। तेल पसरवून घेऊया। घावणाचं पीठ टाकूया। प्रत्येक वेळेला घावण करताना घावणाचं पीठ हलवून घ्यायचं आहे। कडेकडेने पीठ टाकूया। गॅस मोठा ठेवायचा म्हणजे जाळी छान पडते। याच्यावर 1 मिनिटभर झाकण ठेवूया। 1 मिनिट झालाय। झाकण काढूया। कडेकडेने तेल सोडूया। तवा सर्व बाजूने फिरवून घावण छान भाजून घ्यायचं आहे। सर्व बाजूने घावणाच्या कडा सुटल्या आहेत। हे घावण आपण आता उलटवून घेऊया। दुसऱ्या बाजूने 1 मिनिटभर भाजून घेऊया। दुसऱ्या बाजूने 1 मिनिटभर भाजून घेतलंय। आता मी हे घावण काढून घेते। घावण झाल्यानंतर असं स्टँडवर किंवा जाळीवर काढून ठेवायचं म्हणजे त्याची वाफ निघून जाते। छान झालेत घावण। घावणाला जाळी छान पडली आहे। दोन्ही बाजूने छान झालेत। आपले घावण तयार झालेत। आपले नाचणीचे घावणं तयार झालेत। खोबऱ्याच्या चटणीबरोबर सर्व केलेत। छान झालेत घावण आपले। घावणांना रंग छान आलाय। जाळी छान पडली आहे। नाचणीची भाकरी आवडीने खाल्ली जात नाही, परंतु अशा प्रकारचे घावण मुलं आवडीने खातात। नाचणीचा समावेश आपल्या आहारात झाला पाहिजे। नाचणीमध्ये भरपूर प्रमाणात कॅल्शियम व इतर पौष्टिक घटक असतात। हे घावणे करायला सोपे आहेत, झटपट होतात। रेसिपी आवडली असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा।